काल अमरावती येथे शिवसेना नेते संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचा मेळावा घेतला। या शिवसैनिकांच्या मेळाव्यात खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्यावर चांगलीच टीका केली। ही टीका करताना संजय राऊत यांनी बरीच आक्षेपार्ह शब्द वापरल्याने काल रात्री भारतीय जनता पक्ष व युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने संजय राऊत यांच्या पोस्टरला जोडे मारत निषेध केल्यानंतर युवा स्वाभिमानच्या माजी नगरसेविका सुमती ढोके यांच्यासह 34 महिलांच्या सह्यांची तक्रार गाडगेनगर पोलीस ठाण्यात देण्यात आली। संजय राऊत यांच्यावर महिलेचा अपमान केल्याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली। पोलिसांनी ही तक्रार चौकशीत ठेवली असून खासदार राऊत यांच्या वक्तव्याची तपासणी केली जाईल व नंतर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांतर्फे सांगण्यात आले। काल अमरावती शहरामध्ये प्रचारादरम्यान संजय राऊत आले असताना त्यांनी भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार सौ नवनीत रवी राणा यांच्यावर अतिशय घाणेरडं असं वक्तव्य केलं। त्या नाची आहेत, त्या डान्सर आहेत, त्या बबली आहेत, त्यांना गाडून टाकू आणि त्या डोळा मारतात, त्यांच्या डोळा मारण्याला तुम्ही बळी पडू नका असं घाणेरडं वक्तव्य केलं। या स्त्री जातीचा, संपूर्ण स्त्री जातीचा त्यांनी अपमान केलेला आहे। केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील स्त्रीचा अपमान केलेला आहे। खरं पाहिलं तर वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि मातोश्रीवर स्त्रियांचा सातत्याने म्हणजे हे होतं, म्हणजे सन्मान होतो, परंतु संजय राऊत ह्या सन्मान करणं सगळं विसरले की काय? म्हणजे खरं त्यांच्या शब्दाला क्यू वाटते की अशा पद्धतीचं वक्तव्य करणं। त्यांच्याही घरामध्ये त्यांची पत्नी आहे, मुलगी आहे, नवनीत राणा ह्या त्यांच्या मुलीच्या बरोबर आहे। काल आम्ही राजकमल चौकामध्ये निषेध आंदोलन केलं, त्यांना चपलानी मारलं, कारण त्यांना बुद्धी यावी की महिलांचा त्यांनी सन्मान करावा। काल त्यांच्या संदर्भात गाडगेनगर पोलीस स्टेशनला आम्ही FIR दर्ज केलेला आहे। विनयभंगाची कारवाई त्यांच्यावर व्हावी एवढी आमची मागणी आहे। त्यांनी समस्त महिलांची माफी मागावी ही भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाकडनं मागणी। AS न्यूज महाराष्ट्रकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर।